आहे, ते चांगलं दिसतंय म्हणून आपल्या त्याच्याकडे लक्ष जात आहे. त्यानंतर आणखी एक फोटो बघू आपण. नेक्स्ट कुठं जात आहे आपलं लक्ष? नवीन चकचकीत गाडीकडे. उजवीकडे जाणार का? कारण ती गाडी जरा चकाचक दिसते ना, चांगली दिसते एकदम. आणि सकाळी सकाळी उठून कुठं जर फिरायला जायचं असेल मस्त सुट्टीमध्ये, तर आपण त्याच गाडीमध्ये बसू. ह्या गाडीमध्ये बसलं तर मूड खराब व्हायचा आपला, बरोबर? म्हणजे काय की जे चांगलं दिसतंय तिकडे आपलं लक्ष जाणार. त्यानंतर पुढे बघूया आपण आणखी एक उदाहरण बघू. हे आपल्याशी निगडीत उदाहरण, बरोबर? झोपेत सुद्धा हे भेगडलेलं जे काही दिसतंय ना, ते झोपेत पण आपण बघू शकत नाही. आणि आपण निसर्गाला आव्हान देऊन त्याच्याशी संघर्ष करून एक चांगल्या पद्धतीची शेती पिकवणारे लोक आहेत. आपल्याला ह्या पद्धतीचं चित्र नकोय आणि त्याच्याकडे आपण बघत पण नाही. आपलं लक्ष कुठं जाणार? जे हिरवं दिसतंय, बागायती दिसतंय, तिकडे आपलं लक्ष जातं. म्हणजेच काय, याचा क्रक्स काय? याचा अर्थ असा आहे की आपलं लक्ष ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आहेत तिथंच जातं. आणि म्हणूनच म्हणतात जे चांगलं दिसतं तेच लक्ष वेधतं. आता याच्यामध्ये पुढे जर आपण बघितलं तर आपल्या द्राक्ष शेतीवरती आता आपण येऊ. या फोटोमध्ये पण तेच आहे. आपल्या सगळ्यांचं उत्तर काय असेल? कुठं जाणार आपलं लक्ष? पहिले उजवीकडेच जाणार. इकडे कोणाचं जाईल का? नाही जाणार, बरोबर? म्हणजेच काय की आपण जी काही द्राक्ष शेती करतोय तर ही द्राक्ष जी आहेत आपली ती तितकीच आकर्षक असली पाहिजे. जितकं आकर्षक आपल्याला एखादं घर बघायला वाटतं, एखादी गाडी बघायला वाटते किंवा एखादा निसर्ग बघायला वाटतो. म्हणजेच काय की आपली द्राक्ष सुद्धा तितकीच आकर्षक असली पाहिजे, जेणेकरून त्याची भुरळ व्यापाऱ्याला पडेल, ग्राहकाला पडेल आणि आपल्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं समाधान त्या ठिकाणी असणार की यावर्षी मी टॉपचा माल पिकवला, बरोबर? त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आता जेव्हा द्राक्ष पिकाची गोष्ट येते, बरोबर? आणि तुमच्या जर समजा 3-4 प्लॉट असतील आणि तिन्ही पण द्यायला आलेले असतील, व्यापारी जर बांधावरून फिरला तर तो जिथं चांगला माल दिसतोय तिथंच घुसणार. म्हणजेच काय की जे चांगलं दिसतं तेच आपलं लक्ष त्या ठिकाणी वेधतं. मग आता जर आपण द्राक्षाबद्दल जर आपण विचार करतोय तर द्राक्षामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या जर चांगल्या असल्या तर तो घड चांगला दिसेल किंवा आपली द्राक्ष चांगले दिसतील? काय काय चांगलं असणं गरजेचं आहे याच्यामध्ये? चांगला घड म्हणजे काय 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 गोष्टी येतील त्याच्यामध्ये? कलर पाहिजे, बरोबर? शुगर. आता ते आपण टेस्ट केल्यानंतर ते आपल्याला कळेल, पण आपण फक्त दिसण्यावरनं म्हणतोय, बरोबर? ज्याला आपण कलर म्हणू शकतो समजा. अजून बरोबर, रोगराई नसेल तर अशा पद्धतीचं घड तयार होणार. आणखी बंच मोठा दिसला पाहिजे, आणखी कडक पाहिजे, आणखी शायनिंग पाहिजे, एक नंबर. खरड्या नसला पाहिजे, थ्रिप्स आणि खरड्या नसला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती स्पॉट नसले पाहिजे. आणि तुम्ही ह्या ज्या काही स्लाइडला जो काही प्रतिसाद दिलाय त्यासाठी सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. मूड पण जरा तुमचा फ्रेश होईल, बरोबर? तर आता आपल्याला चांगल्या पद्धतीचं डिस्कशन या ठिकाणी होतंय. तर बघा, तर चांगलं फळ दिसण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या ते आता आपण बघू. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय? मजबूत आणि निरोगी राचीस. राचीस म्हणजे काय? आपण ज्यावेळेस घड, जे आपल्याला एखादा घड जर समजा चांगला वाटला, मनी जर त्याचे बोर्ड असतील तर आपण काय करतो? तो पूर्ण घड बांधावर बसून फस्त करतो आणि तो घड खाल्ल्यानंतर जो काही सांगाडा उरतो त्याला म्हणतात राचीस. आणि हे जे काही राचीस आहे हे जर निरोगी असेल, याच्यावरती जर स्पॉट्स वगैरे नसतील तर आपला बंच हा आकर्षक दिसतो. तुम्ही बघितला असेल, तुम्ही कधी कोल्ड स्टोरेजला ठेवलेला माल 2-3 महिन्यांनी कधी बघितलाय का? बघितलाय कधी? किंवा आता बाजारामध्ये आपल्याकडे द्राक्ष आले, बघितले कोणी? त्याचे जर तुम्ही राचीस बघितले, त्याचा जर सांगाडा जर बघितला तर त्याच्यावरती बारीक बारीक डाग असतात. एकतर ते तांबडट कलरचं दिसतं किंवा भुरकट कलरचं दिसतं. म्हणजेच काय, त्याच्यावरती जर डॅमेज असेल तर ते आकर्षक दिसत नाही. म्हणजेच काय की आपल्याला चांगला घड जर बनवायचा असेल, चांगला बंच बनवायचा असेल तर ती जी काही राचीस आहे ती आपल्याला निरोगी पाहिजे आणि मजबूत पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे द्राक्षांचा एकसारखा आकार. शोल्डर पासून तर बॉटम पर्यंत एकच आकार पाहिजे.
पूर्ण बंच मध्ये शोल्डर पासून तर बॉटम पर्यंत मण्यांचा एकसारखा आकार असेल तर आपण म्हणू की जो काही बंच येतो त्या ठिकाणी आकर्षक आहे. आणि तिसरी गोष्ट जर आपण बघितलं तर ती म्हणजे डाग विरहित. जसं तुम्ही सांगितलं तर आपली जी काही द्राक्ष ही डाग विरहित असली पाहिजे, त्याच्यावरती थ्रिप्सनी खरडलेलं नसलं पाहिजे किंवा इतर कीटकांचं त्याच्यावरती डॅमेज नसलं पाहिजे, किंवा जे काही रोग वगैरे आहेत त्याचे स्पॉट्स त्याच्यावरती नसले पाहिजेत. आणि स्पॉट त्याच्यावरती का नकोय हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. हे स्पॉट आपलं काय काय नुकसान करू शकतं हे आपण मागच्या वर्षीच या ठिकाणी अनुभवलंय. म्हणजेच काय, एक चांगला बंच जर आपल्याला लागत असेल तर ह्या 3 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी गरजेच्या आहे. मग आता बघा, हे जे काही नुसतं चांगलं तर खूप भयंकर पद्धतीने आपल्या बंचचं डॅमेज या ठिकाणी करत असतो. तुमची प्री ब्लूम ते सेटिंग पर्यंतची अवस्था, या सगळ्या अवस्थांमध्ये थ्रिप्स आपल्याला त्या ठिकाणी त्रास देत असतो. आता थ्रिप्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मिरचीमध्ये येणारच हा थ्रिप्स आहे. सर्टो थ्रिप्स डॉर्सॅलिस, मिरचीमध्ये पण हाच येतो, आपल्याकडे पण हाच येतो. आणि अलीकडेच आपल्याकडं द्राक्ष बागांमध्ये ब्लॅक थ्रिप्स पण दिसायला लागलाय, जो की मिरचीमध्ये आपल्याला दिसत होता. त्यानंतर हा जो काही थ्रिप्स आहे याची 18 ते 20 दिवसापर्यंतची जी काही लाईफ सायकल आहे, या लाईफ सायकलमध्ये सगळ्या अवस्था आपल्या पिकाचं त्या ठिकाणी नुकसान करतात. आणि त्यामुळे आपला जो काही बंच आहे तो आकर्षक दिसत नाही. आणि ज्यावेळेस पाणी वगैरे उतरतं, व्यापाऱ्याला माल द्यायची वेळ येते, त्यावेळेस त्याचे पैसे किंवा त्याची किंमत आपल्याला त्या ठिकाणी मोजावी लागते. मग याच्यामध्ये जर बघितलं तर थ्रिप्सची निपावस्था असेल, प्रौढावस्था असेल, हे सगळे आपल्या बंचचं नुकसान करतात. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी नुकसान करण्याचं काम करतात. आणि शेवटी बाजारात आपल्याला त्याचं मूल्य चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर हे जे काही प्रभावी थ्रिप्स व्यवस्थापन आहे यासाठी वेळेचं महत्व खूप गरजेचं आहे. आता मला सांगा, ज्या वेळेस बंचवरती आपल्याला स्पॉट दिसतो, खरडा दिसतो, त्यावेळेस त्याच्यावरती फवारणी घेतली तर काही फरक पडणार आहे का? मग कधी नियोजन कधी केलं पाहिजे? ज्या वेळेस थ्रिप्स आपल्या बागेमध्ये त्या विंडोमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतो, त्याच्या आवडीची स्टेज येते डॅमेज करण्याची, तर त्या वेळेमध्ये आपलं व्यवस्थापन झालं पाहिजे. आणि त्या अवस्था कुठल्या आहे? प्री ब्लूम ते सेटिंग पर्यंत. मग त्याच्यामध्ये प्री ब्लूम, फ्लावरिंग आणि सेटिंग या तिन्ही पण तुमच्या गोष्टी आल्यात. म्हणजेच काय, योग्य वेळेला त्या ठिकाणी महत्व आहे. मग तुम्ही लेटमध्ये गेले तर, आणि थ्रिप्समध्ये हे पण आहे की तुम्ही चांगलं उत्पादन घेऊन जर त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला ते कंट्रोल मिळणार आहे. ऑलरेडी रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असेल किंवा उच्च परिणामकारकता नसलेलं जर आपण कीटकनाशक त्या ठिकाणी घेऊन गेलो तरी सुद्धा आपला वेळ पण वाया जातो. 2 दिवस. सर्वोत्तम दर्जाची द्राक्षे पिकवण्यासाठी आज प्रत्येक द्राक्ष बागायतदार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. परंतु यामध्ये अडचणी देखील खूप आहेत की ज्याच्यामुळे आपणास उच्च प्रतीचे द्राक्ष घड मिळवणे सोपे नाहीये. गेल्या काही वर्षांपासून थ्रिप्स ही सर्वाधिक मोठी समस्या ठरत आहे. थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष घडांवर विपरीत परिणाम होतात आणि त्यामुळे घडांचा दर्जा खालावतो व पर्यायाने उत्पन्न कमी होते. BASF सादर करत आहे थ्रिप्सच्या समस्येवर एक सुपरहिट समाधान. BASF एक्सपोनस जे थ्रिप्सचा नायलॉन करते, भाजीला मजबूत आणि हिरवेगार ठेवते आणि मिळतात डाग विरहित लक्षवेधी द्राक्ष. म्हणूनच आम्ही म्हणतो, जे चांगलं दिसतं तेच लक्ष वेधतं आणि भाव पण मिळवतात. BASF एक्सपोनस, आता द्राक्ष वेधतील लक्ष. BASF, we create chemistry. तर एक्सपोनस याचा आहेच, आपण आपल्या भाजीपाला पिकामध्ये याचा वापर करतोच. परंतु आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी सुद्धा द्राक्ष बागांमध्ये एक्सपोनसचा वापर स्वतः करून बघितलाय, जरी लेबल नव्हता तरी करून बघितलाय. आणि यावर्षी आपल्याला ग्रीन फ्लॅग, हरी झेंडी आपल्याला एक्सपोनस द्राक्ष बागेमध्ये वापरण्यासाठी मिळाली. तुर्तास आपलं जे काही रेकमेंडेशन जे आहे हे फक्त लोकलच्या बागांसाठी आपण करणार आहे. लोकल जे काही आपली द्राक्ष आहे त्या ठिकाणीच आपण याचा वापर त्या ठिकाणी करणार आहे. तर याची
डीपली जी काही माहिती घ्यायची त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच, परंतु या उत्पादनाचं अनावरण करण्यासाठी मगाशी दीप प्रज्वलनसाठी जे काही मान्यवर उपस्थित होते त्यांनी पुन्हा एकदा स्टेजवर यायचंय आणि आपल्याला या एक्सपोनसचं अनावरण या ठिकाणी आपले जे मान्यवर आहेत त्यांनी आता लॉन्च केलेलं आहे आणि समोर जे उभा राहिलेले आहेत ते सगळ्यांच्या हातामध्ये जे आहे ते एक्सपोनस हे जे आता आपण द्राक्ष बागेमध्ये थ्रिप्स या किडीसाठी आपण लॉन्च करत आहे. तर सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून लॉन्चचा हे घ्यायचं. आता जे खरोखर अत्युत्कृष्ट असं त्याचं जे पण जर आता बघितलं तर एक्सपोनस बद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. तर